पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर अचानक देशभरात पॅनिकचं वातावरण तयार झालं. पेट्रोल पंपावर रांगा लागल्या, एटीएम मधून लोक पैसे काढायला लागले, घरात गॅस आहे ना याची लोकांना चिंता वाटायला लागली आणि पुन्हा लॉकडाऊन लागणार अशी चर्चा सुरू झाली. पण हे सगळं नेमकं का होतंय? युद्धाचा भारतावर नेमका काय परिणाम होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. युद्धाचा भारतावर नेमका परिणाम काय होऊ शकतो? भारत हा इंधनाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर परदेशावर अवलंबून आहे. भारताला लागणारं जवळपास 85 ते 90% क्रूड ऑइल परदेशातून आयात केलं जातं. तसंच गॅस आणि LPGसाठी देखील भारत आखाती देशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. यामध्ये प्रमुख देश सौदी अरेबिया, UAE, कतार, कुवेत, इराण या देशांमधून भारतात मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस येतो. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सर्वात महत्त्वाचा मार्ग. जगात तेल वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाचा समुद्री मार्ग म्हणजे हॉर्मुझ सामुद्रधुनी. भारताला मिळणाऱ्या LPG गॅसपैकी जवळपास 90% गॅस या मार्गातून येतो. जर युद्धामुळे हा मार्ग बंद झाला किंवा तिथे हल्ले झाले तर तेलाचा पुरवठा कमी होईल, गॅसचा पुरवठा कमी होईल, पेट्रोल डिझेल महाग होईल, गॅस सिलेंडर महाग होईल, टंचाई निर्माण होऊ शकते. गॅस सिलेंडरवर सर्वात आधी परिणाम. जर गॅसचा पुरवठा कमी झाला तर सर्वात आधी परिणाम होईल तो घरगुती गॅस सिलेंडरवर. सिलेंडर महाग होऊ शकतो आणि 2 सिलेंडर मिळण्यामधला वेळ वाढू शकतो. सरकार अशावेळी घरगुती सिलेंडरला प्राधान्य देईल, म्हणजे व्यावसायिक सिलेंडर कमी मिळतील. त्याचा परिणाम हॉटेल्स बंद होऊ शकतात, मेस बंद होऊ शकतात, बाहेर जेवण महाग होईल, विद्यार्थ्यांना आणि बाहेर राहणाऱ्या लोकांना अडचण होईल. पेट्रोल आणि डिझेलवर परिणाम. जर तेलाचा पुरवठा कमी झाला तर पेट्रोल महाग होईल, डिझेल महाग होईल, वाहतूक खर्च वाढेल, भाजीपाला, धान्य, फळं महाग होतील, महागाई वाढेल. डिझेल महाग झालं तर सर्वात मोठा परिणाम होतो वाहतुकीवर आणि माल पुरवठ्यावर. लॉकडाऊन का लागू शकतो? जर परिस्थिती खूप गंभीर झाली, इंधन टंचाई, गॅस टंचाई, महागाई वाढ, वाहतूक बंद, उद्योग बंद, लोक गावाकडे जाणे अशी परिस्थिती निर्माण झाली तर मागणी कमी करण्यासाठी सरकार लॉकडाऊनसारखे निर्णय घेऊ शकते. म्हणजे लॉकडाऊन थेट युद्धामुळे नाही तर इंधन टंचाई, महागाई आणि पुरवठा साखळी तुटल्यामुळे लागू शकतो. थोडक्यात, संपूर्ण परिस्थिती जर युद्ध लांबलं तर भारतावर हे परिणाम दिसू शकतात. पेट्रोल डिझेल महाग, गॅस सिलेंडर महाग, महागाई वाढ, हॉटेल्स/मेस बंद, उद्योग बंद, मजूर गावाकडे परत, पुरवठा कमी. लॉकडाऊनसारखी परिस्थिती शेवट. सध्या घाबरण्याची गरज नाही, पण परिस्थिती समजून घेणं खूप गरजेचं आहे. जगातलं युद्ध आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असलं तरी त्याचा परिणाम आपल्या घरच्या गॅस सिलेंडरपासून पेट्रोलच्या किमतीपर्यंत होऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. परिस्थिती इतकी गंभीर होईल का की पुन्हा लॉकडाऊन लागेल? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.